सध्या युट्यूबवर एक नवा ट्रेंड झपाट्याने व्हायरल होतोय। 24 तास सिक्रेट हाऊस चॅलेंज किंवा सिक्रेट फोर्ट पाहायला गंमतशीर वाटणारा हा ट्रेंड प्रत्यक्षात लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरतोय आणि याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील हस्तिनापूर येथे नुकताच आला। या ठिकाणी हा गेम पाहून 2 लहान मुले अचानक घरातून गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। मुले बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्परता दाखवत शोध मोहीम राबवली आणि सुदैवाने दोन्ही मुलांना सुखरूप शोधून काढले। पण या घटनेने एक गंभीर प्रश्न उभा केला, मुले नेमकी या गेमच्या जाळ्यात कशी अडकतात? याचे उत्तर मुलांच्या मानसिकतेत दडलेले आहे। लहान मुले मोबाईलच्या स्क्रीनवर जे पाहतात ते खरे मानतात। व्हिडिओ मधील लोकांना गुप्त ठिकाणी मजा करताना पाहून मुले आपोआप आकर्षित होतात। 24 तास गुप्त ठिकाणी राहण्याचे हे आव्हान त्यांना एखाद्या सिक्रेट मिशन सारखे रोमांचक वाटते। त्यामुळे हे घरच्यांना काहीही न सांगता घरातून निघून कुठेतरी लपून राहतात। हा गेम नेमका कसा खेळला जातो हे समजून घेतलं की धोका किती गंभीर आहे हेही लक्षात येतं। या गेम मध्ये सहभागी होणारे केवळ व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी सर्व्हायव्हल स्टाईलचे व्हिडिओ बनवतात। यासाठी ते एखादी ओसाड जागा, शेत किंवा निर्जन मैदान निवडतात आणि झाडाझुडपांचा वापर करून तिथे एक गुप्त घर किंवा किल्ला उभारतात। या चॅलेंजची अट अशी असते की सहभागी व्यक्तीला तब्बल 24 तास कोणाच्याही नजरेस न पडता घरच्यांना काहीही न सांगता तिथेच लपून राहावं लागतं। हीच अट मुलांच्या जीवावर बेतू शकते। लपवण्यासाठी मुले जुन्या इमारती, जंगल किंवा ओसाड जागा निवडतात जिथे साप, विंचू किंवा पिसाळलेले कुत्रे असण्याचा मोठा धोका असतो। तात्पुरत्या बनवलेल्या छतांमुळे किंवा निर्जन ठिकाणच्या विहिरी खड्ड्यांमध्ये पडून गंभीर अपघात होण्याचीही शक्यता असते। हस्तिनापूरची घटना वेळीच निस्तरली गेली म्हणून मुले सुखरूप सापडली, पण उद्या असाच प्रसंग वेळेत लक्षात आला नाही तर परिणाम किती भयावह असू शकतो याचा विचार पालकांनी आणि सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा। बाकी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? यात चूक कोणाची? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।